विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण 10 प्रश्न क्लिअर करणार आहोत. आपला पहिला प्रश्न हा चालू घडामोडीतील अतिशय महत्त्वाचा घटक कोणता असतो तर दिनविशेष. त्या दिनविशेषापासून आपण सुरुवात करूयात आजच्या सेशनला. वर्ल्ड लिव्हर डे जो आहे हा 19 फेब्रुवारीला काय केला जातो, साजरा केला जातो. आणि इथे तुम्हाला या प्रश्नात तुम्हाला थीम विचारलेली आहे. तर थीम काय आहे ती थीम मी तुम्हाला समजावून सांगतो. सॉलिड हॅबिट्स आणि सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर अशा प्रकारची ही थीम आहे. सॉलिड हॅबिट्स म्हणजे काय माहिती आहे का, चांगल्या सवयी आणि मजबूत लिव्हर अशा प्रकारची थीम आहे. चांगल्या सवयी तुम्ही पत्करल्या पाहिजेत. लिव्हरला म्हणजे आघात होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रकार तुम्ही करता कामा नये, हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ज्याला तुम्ही GSI असं म्हणता. मग GSI ने अलीकडे याना लेण्या ज्या आहेत या याना लेण्यांना राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. मग या ज्या लेण्या आहेत या लेण्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, कर्नाटक हे त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे. लक्षात राहू द्या, ही इमेज आहे त्याची. आपण पुढे जाऊयात. बघा, भारतातील उत्तेजक द्रव्य विरोधी कारवाया ज्या आहेत, द्रव्य विरोधी कारवाया, बरं का, लक्षात राहू द्या, द्रव्य विरोधी कारवाया ज्या आहेत त्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणजे आळा घालण्यासाठी CBI नावाची जी संस्था आहे ज्याला तुम्ही सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणता, आणि त्याचबरोबर वाडा ज्याला तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अशा प्रकारचं नाव त्याला आहे. तर यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या संयुक्त मोहिमेला नाव काय देण्यात आलेलं आहे. जी संयुक्त मोहीम काय करणार आहे, जे उत्तेजक द्रव्य असणार हे उत्तेजक द्रव्य लोकांनी घेतले नाही पाहिजे यासाठी ती काम करणार आहे. आणि संयुक्त मोहीम कुणा माध्यमातून राबवली जाणार आहे तर पहिला घटक केंद्रीय अन्वेषण विभाग ज्याला CBI म्हणतात, जागतिक डोपिंग विरोधी संस्था, ओके, वर्ल्ड अँटी डोपिंग या ठिकाणी एजन्सी म्हणूयात, आणि जागतिक डोपिंग विरोधी संस्था. लक्षात ठेवा, जशी वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आहे याच धर्तीवरती भारतात नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या संस्था प्रामुख्याने डोपिंगच्या विरोधामध्ये काम करतात. म्हणजे कसं माहिती का, जे खेळाडू वगैरे असतात बघा, ते काय करतात, स्वतःची एनर्जी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इतर जे काय औषधं वगैरे असतात ते घेतात, आणि ते तसं त्यांनी घेऊ नये म्हणून प्रामुख्याने काय करण्यात आलेलं आहे, डोपिंग टेस्ट केली जाते बघा. तर त्या प्रामुख्याने हे उत्तेजक द्रव्य जे आहेत हे मुळातच त्यांनी घेतले नाहीत पाहिजे यासाठी प्रामुख्याने काय केलं जात आहे तर ही मोहीम राबवण्यात आलेली. तिचा उद्देश आहे प्रतिबंधित औषधांचे बेकायदेशीर उत्पादन रोखणे, त्यानंतर आयात निर्यात व पुरवठा जाळे जे आहे ते उद्ध्वस्त करणे, आणि स्वच्छ क्रीडा ज्या आहेत या चांगल्या खेळांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑपरेशन अपस्ट्रीम 2022 पासून सुरू आहे आणि भारतासोबत नवीन भागीदारी अनेक देशांनी केलेली आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे 15 ते 16 एप्रिल 2026च्या दरम्यान प्रामुख्याने हे जाहीर करण्यात आलं. आणि त्यानंतर बघा रे, भारताची स्थिती डोपिंग उल्लंघनामध्ये भारत हा 5व्या क्रमांकाचा देश आहे जगात. भारताचे जे काही खेळाडू आहेत त्यांची अलीकडे टेस्ट करण्यात आली तर मोठ्या प्रमाणात खेळाडू सापडलेले आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. जागतिक संस्था माहिती, आता हे बघा, वाडा ज्याला आपण वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणतो, जिची स्थापना 1999ला झाली होती आणि मुख्यालय आहे बघा मॉन्ट्रियल कॅनडा या देशामध्ये आहे. आणि त्यानंतर बघा, कॅनडा या देशात आहे आणि जागतिक डोपिंग नियम व तपास यासाठी ती काम करते. आणि त्याच धर्तीवर भारतात देखील अशा प्रकारची संस्था तयार करण्यात आली. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भारतातली संस्था आहे, ज्या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 2005ला झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि डोपिंग नियमांचं ही अंमलबजावणी करते. महत्त्व काय बघा, क्रीडा क्षेत्रामध्ये
पारदर्शकता राहिली पाहिजे, खेळाडूंचं संरक्षण झालं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य जे आहे ते मजबूत झालं पाहिजे. खेळामध्ये निपक्षपाती भूमिका प्रामुख्याने दोन्ही संघाने घेतली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार अस्तित्वात आला. पुढे भारत कोणत्या देशाबरोबर 27 एप्रिल 2026 रोजी मुक्त व्यापार करार जो आहे या करारावरती स्वाक्षरी करणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 27 एप्रिलला. तर त्यामध्ये प्रामुख्याने बघा तो कोणता देश आहे, तर न्यूझीलंड हा देश आहे, हे पण लक्षात राहू द्या. इंडिया बघा युरोपियन युनियन असं म्हणूयात, यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा या गोष्टी महत्त्वाच्या. पुढचा आपण प्रश्न बघूयात. तेलंगणा नावाचं सरकार आहे आणि या तेलंगणा नावाचं जे काय राज्य आहे त्या राज्य सरकाराने एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे, ज्या प्रोजेक्टचं नाव आहे बघा संजीवनी प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट संजीवनी. कोणत्या राष्ट्रीय मार्गावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला आहे हे देखील लक्षात राहू द्या. बघा प्रोजेक्ट संजीवनी स्टेट लेवल वर्कशॉप आहे तो. ओके, आणि प्रामुख्याने बघा लक्षात ठेवा हे तेलंगणा सरकारने अस्तित्वात आणलेलं आहे. नॅशनल हायवे 44 या नंबरला किंवा या हायवेला ते प्रामुख्याने आयोजित केलं जाणार आहे. ओके, 17 एप्रिल या दरम्यान ते आयोजित होणार आहे. 17 एप्रिल या दरम्यान ते आयोजित केलेलं होतं, हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या. याचा अर्थ काय होणार आहे की नॅशनल हायवेवरती राष्ट्रीय महामार्गावरती जे काय ॲक्सिडेंट वगैरे होतात आणि त्यामध्ये लोकांचा प्रामुख्याने काय होतो इथे, तर लोकांचं निधन होतं, तसं होऊ नये म्हणून त्यांना तत्काळ सेवा पुरवली जावी हा उद्देश डोळ्यासमोर आहे. आणि 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड, ओके, ज्याला आपण EGMO 2026 असं आपण म्हणतो, आणि यामध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जे आहे ते कोणी जिंकलं, तर भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक हे प्रामुख्याने श्रेया शंतनू मुंदडा हिने जिंकलेला आहे, हेही लक्षात राहू द्या. ही ती आहे. ओके, श्रेया शंतनू मुंदडा हॅज बिकम द फर्स्ट इंडियन गर्ल, पहिलीच मुलगी आहे जी मुलगी ज्या मुलीने काय केलेलं आहे किंवा ज्या खेळाडूने काय केलेलं आहे टू विन अ गोल्ड मेडल मिळवलेलं आहे मित्रांनो ॲट 15th युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 हेल्ड इन बॉर्डेलक्स फ्रान्स या ठिकाणी प्रामुख्याने आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे निश्चितच भारत देश हा मॅथमॅटिक्समध्ये खूप अव्वल स्थानी आहे. हे सुरुवातीपासून आहे, कारण मॅथमॅटिक्समध्ये शून्याचा शोध पण भारतामध्येच लागलेला आहे. तो कुणी लावला ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. मुंबई गर्ल म्हटलंय बरं का, लक्षात राहू द्या. मुंबईची ही मुलगी आहे जिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. कशामध्ये, तर आत्ताच आपण पाहिलंय युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये. ओके, पुढे जाऊयात. बघा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कोणता देश भारताचा सर्वात मोठा भागीदार देश बनलेला आहे, हा प्रश्न आवर्जून विचारला जाईल. लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सर्वात मोठा भागीदार देश हा चीन झालेला आहे. आपण अमेरिकेला मागे टाकलंय बरं का, लक्षात ठेवा. नाहीतर अमेरिकेबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध भारताचे पाठीमागे निर्माण झाले होते. आता चायना बरोबर आहे. आणि मुळात काय होतं मित्रांनो, चायनामधून आयातच आपण मोठ्या प्रमाणात करतो, निर्यात खूप कमी प्रमाणात करतो, हे देखील लक्षात राहू द्या. आणि बघा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलरवर पोहोचला, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, 151.1 या अब्ज डॉलरवरती पोहोचला. पोलीस भरतीला असे देखील प्रश्न विचारून झालेला आहे बरं का. चीन, भारत आणि पाकिस्तान यांचे मुद्दे आवर्जून न्यूजपेपरमध्ये आलेले असतात, आपल्याला लक्षात ठेवावेच लागतात, कारण हे जरा मोस्ट क्रिटिकल कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे असे प्रश्न विचारले जातात. आणि चीनने अव्वल स्थान पटकावल्यापूर्वी अमेरिका सलग किती वर्ष भारताबरोबर सर्वात मोठा भागीदारी देश म्हणून पुढे आलेला होता, तर प्रामुख्याने 4 वर्ष आपण त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार केलेला आहे. आणि सर्वात जास्त भागीदारी देश म्हणून अमेरिकाच होता 4 वर्षापूर्वी. ओके, 4 वर्षापासून आपण असं म्हणूयात की 2026च्या अगोदर 4 वर्ष कोणता देश अव्वल स्थानी होता, तर अमेरिका होता, हे लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या. चला शेवटचा प्रश्न जाणून घेऊयात. अलीकडेच बनेरघट्टा जैविक उद्यान जे आहे
आफ्रिकेतून किती चित्ते त्या उद्यानामध्ये मागवण्यात आलेले आहेत, हे चित्ते मागवण्यात आलेले आहेत. तर हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला वनरक्षकला विचारला जातो, पोलीस भरतीला पण विचारून झालेला आहे. आलं का लक्षात? ठाणे या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न अशा प्रकारचा विचारला होता. आता मुख्य माहिती आपण जाणून घेऊयात की बनेरघट्टा पार्क ही जे आहे हे कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न पडू शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर काय? कर्नाटक, कारण हे चर्चेतले मुद्दे आहेत. आणि या उद्यानामध्ये किती चित्ते मागवले? 4 चित्ते मागवण्यात आलेले आहेत. कोणत्या देशातून मागवले किंवा कोणत्या खंडातून मागवले? तर आफ्रिका या खंडातून मागवलेले आहेत. दक्षिण आफ्रिका या देशातून मागवलेत. देश विचारला तर दक्षिण आफ्रिका, आणि आफ्रिका खंड विचारला तर आफ्रिकाच असणार आहे, बरं का, लक्षात राहू द्या. आणि दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या पार्क मधून मागवले? तर इंदुना प्रायव्हेट अँड परेड पार्क आहे, या पार्क मधून प्रामुख्याने मागवले. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बघा, पर्यटकांचे आकर्षण वाढवणे, त्यानंतर वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार इथे करण्यात आलेला आहे. हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला इथे लक्षात ठेवावा लागेल. विशेष बाब म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये चित्ते नामशेष झाले आहेत, आणि स्थानिक नाव या चित्त्यांचं काय आहे? तर या जातीचे किंवा या नावाचे चित्ते आहेत, शिवांगी नावाचे चित्ते आहेत, लक्षात राहू द्या. महत्त्व काय? जैवविविधतेचे संवर्धन करणे, वन्यजीव शिक्षणाला चालना देणे, आणि त्याचबरोबर पर्यटन जे आहे ते वाढीस लागलं पाहिजे. ओके, आता बघा, संवर्धन कशाचं करायचंय? बाह्यस्थानी संवर्धन, ओके, प्राणी संग्रहालयाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या सगळ्या बाबी आपल्याला क्लिअर करून ठेवल्या पाहिजे. आपण अलीकडे कुठे चित्ते मागवले अशा प्रकारचा जो काय मुद्दा आहे हा विशेष चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे, आणि यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाईल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.